दिसत नाही जरी दुनिया, तरी अंतरीचा भाव दिसे खरा. कणाकणातल्या ईश्वराचा आमुच्या मनी वास पुरेपुरा. बोटांच्या या स्पर्शातून जाणतो भावनांची जंग. लेखनातल्या ही कल्पकतेला आम्ही वाचून होतो दंग. लेखक सुरेश ठाकूर यांचं शब्दांच्या पलीकडले हे पुस्तक आणि त्याही पलीकडच्या सृजनाचा जाणीव आविष्कार म्हणजे शब्दांच्या पलीकडले पुस्तकाचा ब्रेल लिपीतून आलेल्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातल्या घराडी इथल्या स्नेहज्योती अंध विद्यालयात नुकतेच सुरेश ठाकूर लिखित शब्दांच्या पलीकडले पुस्तकाचा ब्रेल लिपीत अनुवादित प्रकाशन सोहळा संपन्न झाला. विद्यालयाच्या संचालिका प्रतिभा सेनगुप्ता यांनी या पुस्तकाचं ब्रेल लिपीमध्ये रूपांतर केलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी उपशिक्षणाधिकारी, लेखक आणि साहित्याचे गुणग्राहक जाणकार रामचंद्र आंगणे यांच्या हस्ते शब्दांच्या पलीकडले पुस्तकाचा ब्रेल लिपीतनं प्रकाशन समारंभ करण्यात आला. यावेळी संबोधित करताना रामचंद्र आंगणे म्हणाले की प्रतिभा सेनगुप्ता यांनी या पुस्तकाचं अंतरंग महाराष्ट्रातल्या दृष्टीहीन वाचकांपर्यंत पोहोचवलंय आणि अशा या देवकार्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे. लेखक सुरेश ठाकूर यांचं पुस्तक खऱ्या अर्थानं शब्दांच्या पलीकडे गेलंय अशीही त्यांनी प्रशंसा केली. या पुस्तकात लिहिलेल्या शब्दांनाही आता कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं असेल अशाही भावना रामचंद्र आंगणे यांनी मांडल्या. या कार्यक्रमात सुरुवातीला अंधशाळेतल्या विद्यार्थ्यांनी स्वतः संगीताची साथ देऊन स्वागतगीत सादर केलं. मंडणगड इथले आदर्श शिक्षक दिलीप कुमार मराठे यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना केली आणि शब्दांच्या पलीकडे या पुस्तकाचा अंशतः वाचनासह परिचय करून दिला. मंडणगड पंचायत समिती नूतन गटविकास अधिकारी राजेंद्र आंधळे यांनी त्यांच्या मनोगतात या उपक्रमाबद्दल लेखक सुरेश ठाकूर यांच्यासह संबंधित सर्वांचे अभिनंदन करून शब्दांच्या पलीकडले हे पुस्तक आता खऱ्या अर्थाने सर्वांना उपलब्ध होतंय असं सांगितलं आणि या अंध मुलांच्या शाळेला नेहमीच सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. यावेळी ब्रेल लिपीतील अनुवादक प्रतिभा सेनगुप्ता यांनी त्यांच्या मनोगताद्वारे पुस्तकातला एक भाग वाचला तेव्हाच तो मनात घर करून गेला होता असं आवर्जून सांगितलं. त्याचवेळी अशा प्रकारचं साहित्य दृष्टीहीन मुलांना कसं उपलब्ध करून देता येईल असा विचारही मनात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तेव्हा अशा पुस्तकाचा वाचनाचा आनंद उपलब्ध करून देण्याचा निश्चय करून हे पुस्तक ब्रेल लिपीत तयार करायचं शिवधनुष्य हाती घेतल्याचंही त्या म्हणाल्या. या पुस्तकाच्या प्रकाशनानं देवनागरी लिपीतील 111 शब्दांचे कुळ आणि मूळ कथांचे ब्रेल लिपीत 8 खंड प्रकाशित झालेत असं त्यांनी माहितीपर नमूद केलं. यावेळी सेवानिवृत्त बँकर चंद्रशेखर धानजी यांनी या पुस्तकासाठी आलेल्या विविध सदिच्छापर संदेशांचं वाचन केलं. प्रशालेच्या विद्यार्थिनी कुमारी पूजा आणि कुमारी चैत्राली यांनी या पुस्तकाच्या काही भागांचं वाचन केलं. या कार्यक्रमाला मामा पोटफोडे, विजय जोशी, सचिन सेठ, सचिन माळी, फणसेकर यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी उत्तम कुमार जैन, प्रतिभा वागळे, देवारे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र रेवाळे, घराडी केंद्राचे केंद्रप्रमुख भाऊसाहेब फुले, शिक्षक दिलीप कुमार मराठे, शांताराम पवार, सुनील ऐनकर, नितीन लंबे, मनेश व्याघ्रांबरे, मंडल अधिकारी दिनेश गोडघासे, विद्यालयाचे सर्व शिक्षक बांधव, पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उत्तम कुमार जैन यांनी केलं. दृष्टीहीन विद्यार्थ्यांनी गायलेल्या या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे आणि गरजा महाराष्ट्र माझा या गीत गायनानं प्रकाशन सोहळ्याची सांगता झाली. निवृत्त शिक्षक आणि लेखक सुरेश ठाकूर यांच्या शब्दांच्या पलीकडचे पुस्तकाच्या प्रकाशनाला डोळसपणे उपस्थित असणारे अनेक जण तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्य, वाचन आणि शिक्षणप्रेमी यांच्यासाठी शब्दांच्या पलीकडले पुस्तकाचं ब्रेल लिपीत साकारलं जाणं ही एक विक्रमाची गोष्ट आहे आणि शब्दांच्या पलीकडले पुस्तकाने एक नूतन सृजन पायंडा घालून दिलाय अशा भावना देखील व्यक्त होत आहेत. लेखक सुरेश ठाकूर आणि प्रतिभा सेनगुप्ता या दोघांचेही गौरवपर अभिनंदन होतंय. सुरेश ठाकूर व प्रतिभा सेनगुप्ता यांनी अंध बांधवांच्या मनातल्या नाही दुःख आमुच्या मनी ना उरली कसली खंत आर्त मनाच्या सुरांनी
गातो आम्ही जीवनाचे संगीत. दिसत नाही जरी दुनिया तरी अंतरीचा भाव दिसे खरा. कणाकणातल्या ईश्वराच्या आमच्या मनी वास पुरेपुरा. जरी चालतो काठीच्या आधारे तरी ध्येय आमचे गगनापरी. चित्त आमुची अथांग आहे जणू सागराच्याही अंतरी. आधार द्यावा थोडा जगाने, नको आम्हाला कोणाची दया. आत्मविश्वास आणि मेहनतीने घडवू आम्ही नवी दुनिया. नयनात जरी अंधार तरी मनी सूर्य आमुच्या तळपे. स्पर्शुनिया या विश्वाला आमचाही आत्मविश्वास फुलपे. अशा ओळींना आनंदाच्या पंक्ती बनवून शब्दांच्या पलीकडले या पुस्तकाच्या वाचकांच्या पंक्तीत आग्रह आणि प्रेमाने बसवलंय हेच खरं. सुयोग पंडित, आपली सिंधुनगरी न्यूज.